माझं नवीनच लग्न झालं होतं. मी माझ्या सासरी खूप आनंदी होते. माझे सासर काही खूप मोठे नव्हते. माझ्या सासरी फक्त माझा नवरा आणि माझे सासरे होते. माझ्या सासूबाईचे माझ्या लग्नाआधी 5 महिन्यापूर्वीच निधन झाले होते. माझा नवरा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पण माझे सासरेबुवा माझ्याकडे नको त्या नजरेने बघायचे. एके दिवशी तर त्याने हद्दच पार केली. माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर शहरात गेला होता. घरात मी आणि सासरेबुवा दोघेच होतो. त्या दिवशी त्यांनी माझ्या रात्रीच्या जेवणामध्ये औषध टाकून दिले. जेवण करून मला वेगळेच फील झाले. मी बेडवर जाऊन झोपले. थोड्या वेळाने सासरेबुवा माझ्या जवळ येऊन माझे मित्रांनो, कथा खूप सुंदर आहे. नेमकं सासरेबुवांनी माझ्यासोबत काय केले हेच मी तुम्हाला या कथेमध्ये सांगणार आहे. तर कथा शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर कथेला सुरुवात करूया. माझे नाव प्रिया आहे. माझे वय 21 वर्ष आहे आणि मी दिसायला खूप सुंदर आहे. मी आता लग्नाच्या वयात आले होते, म्हणून आईवडील माझं लग्न करायचे ठरवले. माझ्यासाठी खूप चांगले स्थळे येत होती, पण आईवडील चांगले कुटुंब पाहत होते. एके दिवशी माझ्या वडिलांच्या मित्राने माझ्यासाठी एक नवीन स्थळ आणले. वडिलांना मुलाहून ऐकून खूप आनंद झाला आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला सांगितले होते की ते लवकरच घरी बोलून ते स्थळ पुढे नेण्यासाठी सांगतील. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण दुपारचे जेवण करत असताना वडिलांनी या स्थळाबद्दल माझ्या आईला सांगितले आणि माझ्याकडे हसून पाहू लागले. माझे आई वडील या मागण्याने खूप खुश होते की सासर मोठे नसेल तरी जास्त अडचणी येणार नाहीत. मी खूप अडचणीपासून वाचणार, ते हे विचार करून खुश होते. मी पण मनातल्या मनात खूप खुश होते. 2 दिवसानंतर मुलगा मला बघायला आला. त्याचे नाव आकाश आहे. त्याने मला एक नजरेत पसंत केले. मला पण तो पसंत आला. आईवडिलांना पण मुलगा पसंत आला, म्हणून वडिलांनी माझे लग्न ठरवले आणि एकाच आठवड्यात माझे लग्न आकाशसोबत खूप साधेपणाने झाले. कारण माझ्या सासऱ्यांनी माझ्या वडिलांना लग्न ठरवताना सांगितले होते की त्यांना कोणत्याही प्रकारचा हुंडा नको आहे आणि लग्न साधेपणाने व्हावे, कारण ते लग्नातील फालतू खर्चाच्या विरोधात होते. आणि हे खरे होते. ते दोघे खूप चांगले होते. मी माझ्या सासरी खूप आनंदी होते. माझे सासर काही खूप मोठे नव्हते. माझ्या सासरी फक्त माझा नवरा आणि माझे सासरे होते. माझ्या सासूबाईचे माझ्या लग्नाआधी 5 महिन्यापूर्वीच निधन झाले होते. माझा नवरा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे माझ्या सासूबाईंच्या निधनानंतर घर पूर्णपणे रिकामे झाले होते. कारण माझा नवरा आणि सासरे कामावर गेल्यानंतर घर रिकामेच राहत असे आणि जेव्हा ते लोक कामावरून घरी परत येत असत तेव्हा त्यांना घर खायला धावत असे. आणि म्हणूनच माझ्या सासऱ्यांनी त्यांचा मुलगा आकाश यांचा लग्न करण्याचा विचार केला. मी फक्त हाऊसवाईफ होते. नवरा आणि सासरे यांना जेवण बनवून द्यायचे आणि घरातले जे काही काम असायचे ते मी पटकन आवरून घ्यायचे आणि बाहेरून काही गरज पडली तर आकाश नाही तर सासरेबुवाकडून मागून घ्यायचे. सासूबाईच्या निधनानंतर मीच त्यांच्या घरात पाय ठेवले होते, म्हणून सासरेबुवा मला खूप जीव लावायचे. आणि सर्वात चांगली गोष्ट अशी होती की माझ्या सासऱ्यांना स्वयंपाक करायला खूप आवडत असे. नवरा आणि सासरे कामावर गेल्यानंतर मी घरी एकटीच असे. त्यामुळे माझा एकटेपणा दूर करण्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ बनवत असे, कथा गोष्टी वाचत असे आणि घरच्या सजावटीत रमून जात असे. या गोष्टीने माझा नवरा आणि सासरे खूप खुश होत असत.
आणि सुट्टीच्या दिवशी माझे सासरे स्वतः स्वयंपाक करत असत आणि कधी कधी तर मला स्वयंपाकात मदतही करत असत आणि म्हणत असत की तू तर पूर्ण आठवडाभर स्वयंपाक करतेस, आज तुझी स्वयंपाक करण्याची सुट्टी आहे. मी तर माझ्या सासऱ्यांच्या या बोलण्याने खूप आनंदी होत असे, कारण ते माझी इतकी काळजी घेत होते. जर कुणी ही गोष्ट ऐकली किंवा पाहिली असती तर त्याला माझ्या नशिबाचा द्वेष वाटू लागला असता आणि कदाचित मी स्वतःला भाग्यवानच समजत असे. असेच काही काळ लोटले आणि माझ्या नवऱ्याने नवीन व्यवसायाची सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागत असे. माझे सासरे खूप चांगले असल्यामुळे मला कधीही कोणतीही अडचण येत नव्हती आणि मी आनंदाने नवऱ्याला जाण्याची परवानगी देत असे. हे सर्व असे चालू राहिले आणि काही महिन्यानंतर माझे सासरेही रिटायर झाले. आता ते दिवसभर घरीच असत आणि बहुतेकदा ते स्वयंपाक करत. पण एकदा जेव्हा माझा नवरा शहरात गेला तेव्हा माझ्याकडेही करायला काही काम नव्हते. मी सासऱ्यांना म्हणाले की मी स्वयंपाक करते, पण माझे सासरे ऐकले नाहीत आणि म्हणाले की स्वयंपाक तर मीच करेन. मी पण शांत झाले, कारण ते इतक्या प्रेमाने म्हणत होते तर वाईट वाटले असते. सासऱ्यांनी स्वयंपाक केला आणि मी जेवण करून झोपी गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला झोपताच लगेच झोप लागली होती आणि मी या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझ्या कपड्यावर घाण लागलेली होती. मी याबद्दल कोणाशीही काही बोलले नाही आणि माझी अशी विचारसरणीही नव्हती. पण मी या गोष्टीने त्रस्त राहू लागले होते की असे का होते. जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा शांतपणे जेवण करते आणि मला इतक्या लवकर कधीही झोप येत नाही. मी माझ्या लहानपणापासूनची सवय आहे. मला नेहमी झोपल्यावर काही वेळानंतर लगेच झोप येते. पण ज्या 2 दिवशी मला अचानक झोप आली त्या दिवशी सासऱ्याने स्वयंपाक केला होता. अडचण ही होती की त्याबद्दल मी कोणाशीही बोलू शकत नव्हते, कारण जर नवऱ्याला सांगितले असते तर कोणताही माणूस आपल्या वडिलांबद्दल वाईट ऐकू शकत नाही आणि त्यांनी मलाच दोष दिला असता, कारण घरात दुसरे कोणी नव्हते. मी माझ्या आईवडिलांनी ही गोष्ट सांगून त्रास देऊ इच्छित नव्हते. मी अस्वस्थ राहू लागले आणि सासऱ्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करू लागले, कारण ते दिवसभर घरीच असायचे. नवरा नसायचा, त्यामुळे मला त्यांच्याशीच बोलावे लागायचे आणि ते मला नेहमी त्यांच्या आजूबाजूला ठेवू इच्छित होते. आधी हे मला विचित्र वाटले नाही, पण आता मला सर्व काही खूप विचित्र वाटू लागले होते. म्हणूनच मी त्यांच्यासमोर न जाण्याचा प्रयत्न करत असे आणि अनेकदा बाजारात जाण्याचे निमित्त करून निघून जात असे, पण परत घरीच यावे लागत असे. एकाच घरात राहत असताना त्यांच्यापासून दूर जाणे शक्य नव्हते. मग एक दिवस तर कहरच झाला. माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याला जबरदस्ती दुसऱ्या शहरात पाठवले की जाऊन काम शोधून ये. माझा नवरा म्हणत राहिला की तिथे काही काम नाही, माझे जाणे व्यर्थ ठरेल. पण माझ्या सासऱ्यांनी त्यांना दम भरला की तुला काय माहीत काम कसे शोधायचे ते. 4 वेळा काम बघावे लागते आणि ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतात, तेव्हा कुठे काम हाती येते. नाईलाजाने माझा नवरा दुसऱ्या शहरात निघून गेला. माझा नवरा जाताच त्यांच्या चेहऱ्यावर अशी चमक दिसली जणू त्याची कोणीतरी मनातील इच्छा पूर्ण झाली होती. मी पण त्यांना म्हणाले की मला माहेरी जायचे आहे, पण माझ्या सासऱ्यांनी नकार दिला की माझा मुलगा पण आता इथे नाही आहे, तू पण निघून जाशील तर मी एकटा घरात काय करणार. इथेच थांब जोपर्यंत तो परत येत नाही, मग जा. आणि मी मजबूर झाले
की मी त्यांना काहीच बोलू शकत नव्हते. पण माझ्या मनात जो संशय बसला होता तो कसा संपणार होता. आणि त्या दिवशी पुन्हा माझ्या सासऱ्याने जेवण बनवले. मी त्यांना म्हणाले की मला जेवण करण्याची इच्छा नाही, पण त्यांनी हट्ट करून मला थोडे जेवण दिलेच. मग जेवण करताच लगेच मला झोप आली आणि अंथरुणावर पडताच मी झोपून गेले. सकाळी पाहिले तर माझे अंथरुण आणि कपडे दोन्हीवर घाण लागली होती. मला राग आला आणि मी ठरवले की आता मी माझ्या नवऱ्याला सांगूनच राहणार. म्हणून मी माझे कपडे काढून वॉशरूममध्येच लटकून दिले आणि मी ठरवले की आता हे कपडे पुराच्या स्वरूपात माझ्या नवऱ्याला दाखवेल. ते आले तेव्हा मी त्यांना सत्य सांगण्याची संधी शोधू लागले, पण मला संधी मिळतच नव्हती. कारण माझे सासरे नेहमी आमच्यासोबतच असायचे. रात्री जेव्हा माझा नवरा खोलीत आला तेव्हा मी त्यांना हळू आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मलाच रागवले की तू चुकीचे विचार करू नकोस. ते तुला मुलीसारखे प्रेम करतात आणि तू त्यांच्यावर संशय घेत आहेस. मी त्यांना खात्री पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते माझे ऐकत नव्हते. शेवटी मी त्यांना कपडे आणून दाखवले की हे माझ्या बोलण्याचे पुरावे आहेत, पण त्यांना आपल्या वडिलांविरुद्ध काहीही ऐकायचे नव्हते. त्यामुळे ते माझी कोणतीही गोष्ट ऐकण्यास तयार नव्हते. मी त्यांना खात्री पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते म्हणाले की मला तर असे वाटते की तू माझ्या वडिलांवर आरोप लावून आपले गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेस. माझे वडील रात्री लवकर झोपतात. त्यांना काय माहीत नंतर घरात काय होतं आणि काय नाही, आणि तू कोणाला बोलवतेस कोण जाणे. असे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचारात पडले की हे माझ्यासोबत काय होत आहे. आमच्या दोघांमध्ये खूप भांडण झाले आणि यानंतर मी माझ्या माहेरी निघून गेले. 1 महिना उलटून गेला. त्यांनी साधी चौकशीही केली नाही. आता तर घरातले सर्वजण मला प्रश्न विचारू लागले की आधी तर तू कधी इकडे दिवस राहिली नाहीस, काय नाराज होऊन आली आहेस का. आता मी त्यांना काय सांगणार आहे की माझ्यासोबत काय झाले आहे. चुकीचे माझ्यासोबत झाले आणि माझ्या नवऱ्याने माझ्यावर विश्वासही ठेवला नाही, पण मी त्यांना सर्वांना त्रास देऊ इच्छित नव्हते. म्हणून मी शांत राहिले. मला बघायचे होते की आयुष्य आता माझ्यासोबत कोणता खेळ खेळणार. आणि काही दिवसानंतर माझे सासरे मला घ्यायला आले की बेटा, इतके दिवस झाले अजून तू घरी आली नाहीस, म्हणून मी तुला घ्यायला आलो आहे. त्यांच्या या प्रेमावर माझ्या घरचे लोक खूप आनंदी झाले, पण मला तर त्यांच्यासोबत जायचे नव्हते. कारण मी तर त्यांच्या मुलाशी भांडण करून आले होते. माझ्या सासऱ्यांनाही कदाचित माहीत असावे की आमचे भांडण झाले आहे. म्हणूनच ते मला म्हणाले की बेटा, जी काही अडचण आहे दोघे बसून सोडवा. इतके नाराज होऊन बसणे हे समस्येचे निराकरण नाही. ते मला समजावून आपल्यासोबत घेऊन गेले. मी मजबूर होते की मी माझ्या घरच्यांना काहीही सांगू शकत नव्हते. त्यामुळे मला त्यांच्यासोबत जावे लागले आणि मी परत आले. पण माझ्या नवऱ्याचा चेहरा ठीक नव्हता. त्यांनी मला बोलून दाखवले की ज्या व्यक्तीवर तू संशय घेत होतीस तोच तुला परत घेऊन आला आहे, नाहीतर मी तर कधीही तुला परत घेऊन आलो नसतो. माझी कोणतीही चूक नसतानाही मला त्यांच्यासमोर शर्मिंदा व्हावे लागले आणि मला माफी मागावी लागली आणि खूप प्रयत्नांनी सर्व काही ठीक झाले. आता मी शांत राहू लागले होते आणि माझ्या नवऱ्याशी काहीही बोलत नव्हते. पण माझ्या सासऱ्यांचे तेच वाईट काम केले होते. ते स्वयंपाक करत आणि अनेकदा त्यांचे जेवण खाल्ल्यानंतर मला झोप येत असे. हे जे काही होते
मला समजत नव्हते की मी काय करू. मी कितीही प्रयत्न केले तर मला झोप येतच असे. मी कोणाशी बोलू शकत नव्हते. मला काही समजत नव्हते. आयुष्य विचित्र होत चालले होते आणि जसा मी कधी विचारही केला नव्हता तसेच ते झाले होते. मला आता स्वप्नांचीच घाण वाटू लागली होती. मी काय होते आणि काय बनले होते. आयुष्य असेच जात होते. माझ्या सासऱ्यांना माझ्या या सवयीची कल्पना आली होती, त्यामुळे ते माझ्याशी जास्त बोलत नव्हते. पण स्वयंपाक करण्याचा सिलसिला तसा चालू होता. आणि सत्य हे आहे की माझ्या सासऱ्यांच्या हातात खूप चव होती. जो कोणी एकदा माझ्या सासऱ्यांच्या हातचे बनवलेले जेवण खात असे तो त्यांच्या जेवणाचा दिवाना होत असे. पण मला आता त्यांच्या जेवणाची घृणा येत होती. जिवंत राहण्यासाठी खावे लागत होते. 3 लोकांच्या घरात मी आता माझ्यासाठी वेगळं जेवण बनवू शकत नव्हते. पण म्हणतात ना की जेव्हा माणूस पूर्णपणे लाचार होतो तेव्हा वरचा देव तिथून मार्ग दाखवतो जिथे माणूस विचारही करू शकत नाही. माझ्यासोबतही असेच काहीतरी झाले. आणि एक दिवस मी बाजारातून काही सामान घेण्यासाठी गेले होते आणि तिथे मला एक खूप जुनी मैत्रीण भेटली. जी माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकत होती आणि दुसऱ्या शहरात निघून गेली होती. आपल्या नवऱ्याच्या बदलीमुळे ती शहरात परत आली होती. आणि एक दिवस बाजारात खरेदी करत असताना अचानक माझी तिच्याशी भेट झाली. इतक्या काळानंतर आपल्या मैत्रिणीला भेटून मला खूप आनंद झाला आणि आम्ही एकमेकांना भेटण्याचे नियोजन करू लागलो. आमची एकमेकांच्या घरी येणे जाणेही सुरू झाले. ती 2 वेळा आमच्या घरी आली तेव्हा तिने माझे आणि माझ्या सासऱ्यांचे वर्तन पाहिले आणि मला विचारले की असे का आहे. मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या की माझ्यासोबत हे सर्व घडते. सुरुवातीला तिला खूप आश्चर्य वाटले आणि तिने वचन दिले की ती या संपूर्ण प्रकरणात माझी मदत करेल. मग एकदा घरात मी माझ्या मैत्रिणीला मुक्कामाला माझ्या घरी घेऊन गेले. सासरेबुवा हॉलमध्ये TV पाहत बसले होते. आम्ही हॉलमधून जात असताना सासरेबुवा माझ्या मैत्रिणीकडे खालीवर तिरक्या नजरेने पाहू लागले. मी सासरेबुवांना म्हणाले, बाबा, ही माझी मैत्रीण आहे कोमल. आज इथेच मुक्कामाला राहणार आहे. आज मी जेवण बनवते. तेवढ्यात सासरेबुवा म्हणाले, नाही सूनबाई, जेवण मीच बनवतो. असं पण तुझी मैत्रीण पहिल्यांदाच आपल्या घरी आली आहे तर माझ्या हाताचं जेवण करू दे. असे बोलून सासरेबुवा स्वयंपाकघरात निघून गेले आणि आम्ही दोघी मैत्रीण पण बेडरूममध्ये जाऊन गप्पा मारत बसले होते. काही वेळानंतर सासरेबुवा आमच्याकडे आले आणि म्हणाले, सूनबाई, जेवण तयार आहे, जेवण करून घ्या. आम्ही दोघीही सोबत जेवायला सुरुवात केली. सासरेबुवांनी आमच्यासाठी खीर, आलू पराठा आणि चपाती बनवलेले होते. माझी मैत्रीण खूप तारीफ करत होती. जेवण झाल्यानंतर आम्हाला लगेचच झोप यायला लागली आणि आम्ही एकाच बेडवर दोघीही झोपले. सकाळी माझ्या आधी माझी मैत्रीण कोमल उठली आणि पहिली तर त्याच्यावर सफेद डाग लागले होते. तिने लगेच मला उठवलं आणि मला दाखवलं. मी म्हणाले, याच्याबद्दलच तुला मी बोलत होते. मी माझ्या नवऱ्याला बोलले पण तो मला दोषी ठरवतो. आज तुझ्यासोबत पण हेच घडले. तुला मी माझ्या घरी आणून चुकी केली. कोमल म्हणाली, रात्री काहीतरी वेगळं घडलं आहे हे आपल्याला माहीत करणं गरजेचं आहे. कोमल अजून एक दिवस मुक्कामासाठी थांबली. नेहमीप्रमाणे सासऱ्यांनी जेवण बनवले तेव्हा आम्ही जेवण करताना थोडे जेवण आपल्या ताटातून काढून लपवले. दुसऱ्या दिवशी तेच झाले जे माझ्यासोबत नेहमी घडत असे. पण आम्ही ते जेवण कोमलच्या नवऱ्याकडे घेऊन गेले. तो एक लॅब टेक्निशियन होता, त्यामुळे ते जेवण लॅबमध्ये तपासले गेले. तेच झाले ज्याचा मला संशय होता.
त्या जेवणात झोपेचे औषध मिसळले होते. यामुळे मला लवकर झोप येत असे. एकदा तर मी विचार केला की आपल्या नवऱ्याला रिपोर्ट दाखवेन, पण नंतर मला तीच भीती वाटली की ते म्हणतील की तू माझ्या वडिलांवर आरोप करत आहेस आणि यावेळी ते मला आपल्या आयुष्यातूनच काढून टाकतील. या भीतीने माझ्या जिभेला कुलूप लावले होते. आणि मग एक दिवस जेव्हा माझा नवरा घरी नव्हता, माझ्या सासऱ्याने जेवण बनवले होते, तेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या सल्ल्याने ते जेवण खाल्ले नाही आणि असे नाटक करू लागले जशी मी ते जेवण खाल्ले आहे आणि आपल्या खोलीत जाऊन झोपून गेले. मला बघायचे होते की माझ्या झोपल्यानंतर माझ्यासोबत काय होते. मला झोपून काहीच वेळ झाला होता की माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. माझ्या अंगावर काटा आला, पण मी शांतपणे पडून राहिले, कारण आज मला या रात्रीवरून पडदा उचलायचा होता. मला बघायचे होते की माझे सासरे माझ्या खोलीत येऊन काय करतात. मी ठरवले होते की जर ते माझ्यासोबत काही चुकीचे करतील तर मी ओरडेल. पण मग माझ्या डोक्यात आले की जर मी ओरडले तर कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आता मला स्वतःवरच राग येऊ लागला होता. मी या रहस्यावरून पडदा उचलण्यासाठी फोन रेकॉर्डिंग का नाही केली. हे सगळं रेकॉर्ड झालं असतं, पण जे व्हायचं होतं तेच झालं. आता मला हे बघायचं होतं की माझ्या सासऱ्यांचं पुढचं पाऊल काय असेल. म्हणूनच मी शांतपणे झोपून राहिले. जेव्हा त्यांना खात्री झाली की मी झोपले आहे, तेव्हा ते माझ्याजवळ येऊन बसले. पण त्यांना कोणत्या तरी गोष्टीवर संशय आला होता की कदाचित मी जागी आहे. ते माझ्याजवळ येऊन बसलेच होते आणि मग तिथून उठून निघून गेले. माझ्याकडे माझी निर्दोषता सिद्ध करण्यासाठी कोणतीही गोष्ट नव्हती, म्हणून मी नवऱ्याला काहीही सांगू शकत नव्हते. मी एका दिवशी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला सगळी गोष्ट सांगितली. हे सगळं ऐकून ती स्वतः खूप अस्वस्थ झाली होती. तिने मला सांगितलं की तुला हे सगळं तुझ्या नवऱ्याला सांगायलाच हवं, पण माझं भय माझ्यावर इतकं हावी झालं होतं की मी माझ्या नवऱ्याला काहीही सांगू शकत नव्हते. माझ्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं. आता मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू. माझ्या मैत्रिणीने माझी मदत केली आणि म्हणाली की याबद्दल मी स्वतः तुझ्या नवऱ्याशी बोलेल. एका दिवशी संधी साधून तिने आम्हा दोघांना जेवायला बोलावलं आणि मैत्रिणीने बोलणं सुरू केलं, तर तिचं बोलणं ऐकून माझा नवरा रागाने उठून उभे राहिले. माझा नवरा तिच्यावर नाराज झाला, पण जेव्हा तिने शांतपणे सांगितलं की बघा तुम्ही आत्ता गोष्ट ऐका, जर माझी गोष्ट चुकीची असेल तर तुम्ही नक्कीच ती सोडून द्या आणि जर ही गोष्ट खरी ठरली तर मग तुम्हाला जे करायचं असेल ते करा. मी माझे आयुष्य पणाला लावून माझी निर्दोषता सिद्ध करण्यासाठी तयार झाले. आता मला असं काहीतरी करायचं होतं की माझ्या सासऱ्यांना कळूही नये आणि त्यांचं गुपितही उघड व्हावं. माझ्या मैत्रिणीने माझ्या नवऱ्याला ते रिपोर्ट्सही दाखवले होते, जे जेवणाचे बनवले गेले होते. कदाचित याच कारणामुळे माझा नवरा हे सगळं करायला तयार झाले. जवळपास 1 आठवड्यानंतर माझ्या नवऱ्याने त्यांच्या वडिलांना सांगितलं की त्यांना काही महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जायचं आहे. हे ऐकून माझे सासरे खूप खुश झाले होते आणि त्यांनी सांगितलं की तू नक्की जा. माझा नवरा घरातून तयार होऊन निघाला, पण ते आपल्या एका मित्राच्या घरी गेले आणि दुसऱ्या शहरात गेले नाहीत. नेहमीप्रमाणे माझ्या सासऱ्यांनी जेवण बनवले. ते जेवण बनवण्यात व्यस्त होते तेव्हा माझा नवरा घरात गुपचूप आले आणि खोलीत जाऊन लपून बसले. सासरेबुवांना हे सगळं काही होऊ शकत नाही याची कल्पनाही नव्हती. मी शांतपणे जेवण खाल्ले,
कारण मला माहीत होतं की जेवण खाल्ल्यानंतर मला झोप येईल. पण माझा नवरा माझ्या खोलीत आधीपासूनच उपस्थित होते, त्यामुळे मला कोणतीही भीती वाटत नव्हती. मी पोटभर जेवण केले आणि नेहमीप्रमाणे मला झोप आली. मी खोलीत गेले आणि नवऱ्याला सांगितलं की मला झोप येत आहे. मी जेवण केलं आहे आणि आता जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे. मी तर अंथरुणावर पडता झोपी जाईल. मला माहीत नाही की रात्री काय झालं. पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझे सासरे आणि नवरा दोघेही घरी नव्हते. ते कुठे आहेत हे मला माहीत नव्हतं. खूप वेळ होऊनही ते दोघे घरी आले नाहीत. तेव्हा मी अस्वस्थ झाले. मी दोघांच्याही नंबरवर फोन केला, पण दोघांचेही नंबर बंद येत होते. माझ्यासाठी हे सगळं खूप धोकादायकही असू शकत होतं. पण ते दोघे कुठे आहेत हे मला माहीत नव्हतं. काही समजेना. तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिला सगळी गोष्ट सांगितली. माझ्या मैत्रिणीने मला समजावलं, पण संध्याकाळपर्यंत या दोघांचाही काही पत्ता लागला नाही आणि यामुळे माझी अवस्था खूप बिकट झाली होती. मला स्वतःवरच राग येत होता. मी आज जेवण केलेच का? जर मी जेवण केलं नसतं तर मला माहीत झालं असतं की काय झालं आहे. कारण आज नेहमीप्रमाणे माझ्या कपड्यांवर घाण लागलेली नव्हती. मी खूपच अस्वस्थ होऊ लागले की असं काय झालं. संध्याकाळची रात्र झाली, पण माझ्या नवऱ्याचा आणि सासऱ्यांचा काही पत्ता नव्हता. माझी मैत्रीण वारंवार म्हणत राहिली की तुला पोलिसात रिपोर्ट करायला पाहिजे. पण मी चिंतेत होते की पोलिसांना काय सांगणार, की ते दोघे घरातून का आणि कसे गायब झाले. त्यामुळे मला वाटच बघायची होती. या गोष्टीला पूर्ण 2 दिवस उलटून गेले, पण माझ्या नवऱ्याचा आणि सासऱ्यांचा काही पत्ता नव्हता. नाईलाजाने मी माझ्या भावाला फोन करून सगळी गोष्ट सांगितली. माझा भाऊ आणि माझे वडील घरी आले आणि जेव्हा त्यांना सगळी गोष्ट कळली तेव्हा त्यांनी मला खूप ओरडले की तू आम्हाला ही गोष्ट आधी का नाही सांगितली. त्यांचा एक मित्र पोलीस होता. त्यांनी त्याला विश्वासात घेतले आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली. पोलिसांचे स्वतःची खबरी असतात. पोलिसांनी आपलं काम केलं, पण त्यांना कसं माहीत त्यांनी फोन कसा ट्रेस केला आणि पुरावे कसे शोधले. पण रात्री माझे नवरा आणि सासरे दोघेही घरी आले होते. माझा नवरा बेशुद्ध होता आणि माझे सासरे विचित्र गोष्टी बोलत होते. जणू काही त्यांचं डोकं त्यांच्या नियंत्रणात नाहीत. हे सगळं पाहून मी खूप अस्वस्थ झाले. भावाने मला सांभाळलं आणि म्हणाला की आता आपण यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो, म्हणजे सगळी गोष्ट कळेल. जेव्हा ते डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा कळलं की माझ्या नवऱ्याला बेशुद्धचं औषध दिलं होतं. पोलीस आपलं काम करून परत निघून गेले. पण आता मला हे जाणून घ्यायचं होतं की हे सगळं कसं झालं आणि का झालं. मी त्या दोघांना थेट प्रश्न विचारले की हे सगळं कसं झालं. माझ्या नवऱ्याने सांगितलं की जसं तू मला सांगितलं होतंस तसंच तू झोपल्यानंतर काही वेळाने वडील तुझ्या खोलीत आले. त्यांनी विचित्र अवस्था पाहून मला भीती वाटली आणि तुझ्या पलंगाजवळ येताच मला सहन झालं नाही आणि मी त्यांना मोठ्याने हाक मारली. माझा आवाज ऐकून ते अस्वस्थ झाले आणि याआधी की मी त्यांना काही बोललो असतो. मला असं वाटलं जणू खोलीत अजून कुणीतरी आहे. याआधी की मी वळून त्यांना पाहिलं असतं. माझ्या मानेवर सुई टोचल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर मला काहीच शुद्ध नव्हते. मग मी सासऱ्यांना विचारलं, तुम्ही सांगा की हे काय आहे, कारण आता सगळी गोष्ट फक्त तुम्हीच सांगू शकता. त्यांनी मला सांगितलं, बाळा, मला स्वतःला माहीत नाही की माझ्यासोबत काय होतं. असं झालं की तुला आणि माझ्या मुलाला कोणतीही संतती नव्हती
आणि लग्नाला 5 वर्षापेक्षा जास्त झाले होते, तरी अजूनही कोणतीही संतती नाही. मी काही स्त्री नाही जो याबद्दल तुझ्याशी उघडपणे बोलेल. मी एकदा मित्रांमध्ये बसलो असताना या गोष्टीचा उल्लेख केला, तेव्हा माझ्या मित्राने सांगितलं की एक डॉक्टर आहे जो पंडितही आहे. त्यांच्याकडून जर एखादं औषध घेऊन आपल्या सुनेला दिलं तर तिला संतती होईल. मी तर फक्त संततीसाठी या माणसाकडे गेलो होतो आणि जसं तो सांगत होता तसंच मी करत राहिलो की झोपेचं औषध जेवणात मिसळायचं. त्यानंतर तो मला वेगवेगळ्या प्रकारची कामं सांगत राहिला आणि मी ती कामं करत राहिलो. कधी तुमच्यावरून काहीतरी फिरवत असे, कधी तुमच्या हातांनी कोंबडीची बळी द्यायचा होता, तर कधी कबुतराचा, कारण तुम्ही बेशुद्ध असता. त्यामुळे तुमचे हात पकडून हे काम करत असे आणि तो जे काही विचित्र गोष्टी मला सांगत राहिला त्या मी माझ्या मुलाच्या सुखासाठी करत राहिलो. कधी कधी तर मला असं वाटायचं की माझं डोकं कोणाच्या तरी नियंत्रणात आहे आणि मला हे सगळं काही करायचं नव्हतं. पण मग मला सगळं काही आपोआप होत असल्याचं जाणवत होतं. आणि त्या रात्री जेव्हा माझ्या मुलाने मला हाक मारली, ती रात्रीची शेवटची गोष्ट होती. पण माझ्या मुलाने जशी मला हाक मारली तसा मी घाबरलो आणि त्यानंतर मला असं वाटलं जणू माझं डोकं कोणाच्या तरी नियंत्रणात गेलं आहे आणि यानंतर मला काहीच आठवत नाही. पण आता आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या डॉक्टराकडे होतं. म्हणूनच मी माझ्या सासऱ्यांना आणि नवऱ्याला घेऊन त्या डॉक्टराकडे गेले. माझ्या भावाने त्यांच्या पोलीस मित्रालाही या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगितलं. पोलीसही तेथे पोहोचले. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याने सांगितलं की तो कोणताही डॉक्टर नाही, तर तो फक्त एक तांत्रिक आहे आणि काळ्या जादूमध्ये निपुण आहे. शिकलेले लोक जादूगारांकडे येत नाही, म्हणूनच तो डॉक्टराच्या वेशात राहतो. आणि ज्या रात्री माझा नवरा खोलीत होते ते शेवटचं काम होतं आणि तो स्वतःला खोलीत उपस्थित होता. त्याने सांगितलं की शेवटच्या तंत्राने माझा आत्मा त्याच्या ताब्यात येणार होता. पण कदाचित माझं आणि माझ्या नवऱ्याचं नशीब चांगलं होतं, म्हणूनच देवाने आम्हाला शेवटच्या क्षणी मदत केली आणि आम्ही इतक्या मोठ्या शापातून वाचलो. माझ्या सासऱ्यांना आणि नवऱ्याला तो सोबत घेऊन गेले होते. धन्यवाद.